नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांची माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आपण आज पिठोरी अमावस्येबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। पिठोरी अमावस्या, दर्श अमावस्या आणि पोळा हे श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येते। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण असून परंपरेनुसार या सणाच्या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते। आज वृषभ पूजन म्हणजेच बैलांची पूजा देखील केली जाते। तर पाहूयात या सणाविषयी सविस्तर माहिती। पिठोरी अमावस्यांची पूजा आपण कशी करायची ते जाणून घेऊयात। तर 64 योगिनी म्हणजे उपजीविकेसाठी उपयुक्त 64 कलाच आहेत, त्याचीच ही प्रतीके आहेत, त्यांचीच पूजा करावी। व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात, म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात। आणि म्हणून या दिवशी मातृदिन साजरा करण्याची आपली संस्कारी परंपरा आहे। पिठोरी अमावस्येच्या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ म्हणून बनवल्या जातात। वंशवृद्धी, मुलांच्या सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला व्रत ठेवतात। ज्या घरांमध्ये गणपती येतो अशा घरांमध्ये पिठोरीचं पूजन नक्कीच होतं। बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य। या अमावस्येला पिठापासून बनवलेल्या देवींची मूर्तींची पूजा केली जाते, त्यामुळे या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात। तसेच हे व्रत श्रावण अमावस्ये दिवशी सकाळी करतात। आजच्या दिवशी शास्त्रशुद्ध पद्धतीने तोडून आणलेले दर्भ वर्षभर देव व पितृ दोन्ही कार्यात उपयोगात आणतात। तर मंडळी, आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते। या दिवशी घरी खीरपुरी करतात। घरात जेवढ्या व्यक्ती असतात तेवढ्या खीरीच्या वाट्या पुरेने झाकून आई विचारते, अतिथी कोण? आईच्या मागे उभा असलेला मी म्हणतो, म्हणजे मुलगा म्हणतो, आई मी उपेन। मग पुरेने झाकलेली खीरीची वाटी आई माझ्या म्हणजेच अतिथीच्या हाती देते। मी आईला नमस्कार करतो। अतिथीची पूजा इच्छा पूर्ण करणं हा पिठोरीच्या व्रताचा संदेश। पिठोरी अमावस्येचे हे व्रत आई आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी संवर्धनासाठी करते। तर मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या असते। पिठोरी अमावस्या, मातृदिन तसे पाहिले तर बऱ्याचदा अमावस्या म्हणजे अशुभ दिन असा एक प्रचलित प्रघात आहे, पण पिठोरी अमावस्येला केलेले व्रत कार्यशुभ ठरते। आईने मुलांसाठी करायचे जसे जीवितेचे व्रत तसेच पिठोरीचेही व्रत असते। कदाचित म्हणूनच याला आपण मातृदिन असेही म्हणतो। आईचे पुण्य मुलांना मिळते, सुख समृद्धी त्यांच्या दारी येते। भारतीय संस्कृतीत प्रत्येकासाठी खास दिवस आहे, त्यापैकी हा मातृदिन होय। ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे। तिला सर्वांहून अधिक घनिष्ठ आणि प्रिय मानले गेले आहे। अथर्व वेदामध्ये मात्रा भवतु सन्मता, पुत्राने मातेला अनुकूल असा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितलेले आहे। प्राचीन काळी गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत, त्यात मातृदेव भव, मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत। तर त्याची एक कथा आहे, ती आपण आता लगेचच जाणून घेणार आहोत। या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावस्येला मुले होत होती व ती लगेच मरण पावत होती। या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हकलून दिले। तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली। 64 देवतांनी तिला दर्शन दिले। पुढे ती पुन्हा घरी आली। विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे 8 पुत्र झाले। 64 योगिनींची पूजा केली आणि त्यांच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली 7ही मुलं जिवंत झाल्यामुळे संतती रक्षणासाठी 64 देवतांच्या पूजनाबरोबर स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावस्या करून देते। म्हणून ही अमावस्या महत्त्वाची आहे। तर मंडळी, पिठोरी अमावस्येबद्दल आपण ही पौराणिक कथा सुद्धा आज जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.